नमस्कार. सिटी न्यूजमधून मी रोहिणी. महाराष्ट्रामध्ये एक नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे की ऑटो रिक्षा चालक यांना महाराष्ट्रामध्ये जर ऑटो रिक्षा चालवायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे, नाहीतर लायसन रद्द करण्यात येईल. यावर आपण ऑटो रिक्षा चालकांशी बोललेलो आहोत. त्यांचे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली आहे. आपण त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे. पण आता कुठेतरी त्यांना देखील प्रश्न आहे आणि त्यांच्यासोबत रोज ये-जा करतात त्या नागरिकांना देखील ते प्रश्न आहेत. त्याच प्रश्नांना घेऊन आज आम्ही आलेलो आहोत आर-टी-ओ ऑफिसमध्ये, जिथे आपल्यासोबत आहेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष कुमार काटकर सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं हे काय आहे, कारण त्यांनी 2 दिवसाचं प्रशिक्षण देखील इथे ठेवण्यात आलेलं होतं. सर्वप्रथम सर हे सांगा की हा जो नियम लागू करण्यात आलेला आहे नेमका का बरं, आणि जे प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे हे प्रशिक्षण कुणासाठी होतं? ज्यावेळेस रिक्षा किंवा एखादा प्रवासी वाहन असतं, तर त्या प्रवासी वाहनामध्ये येणारा जो पॅसेंजर आहे, त्या पॅसेंजर बरोबर ऑटो चालक किंवा टॅक्सी चालक यांची जर काही वार्तालाप होतो किंवा यांच्याबरोबर जे संभाषण होतं, तर त्या संभाषणामधून कोणताही वाद होऊ नये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ नयेत याच्यासाठी प्रत्येक वाहन चालकाला किंवा परमिट धारकाला हे मराठी, जुजबी मराठी किंवा व्यावहारिक जे मराठी आहे ते येणं बंधनकारक आहे. म्हणूनच हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र शासनानं हातामध्ये घेतलेला हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना खरंच मराठी येत नाही किंवा बोलता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण वर्ग ठेवलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण निशुल्क असे वर्ग ठेवलेले आहेत आणि त्याच्यामधून त्यांना व्यावसायिक मराठी शिकवून आपण तयार करत आहोत. तर आमचं आव्हान हेच आहे की ज्यांना खरंच येत नाही त्यांच्यासाठीच हा वर्ग आहे. त्यांनी जुजबी मराठी किंवा व्यावहारिक मराठी हे ज्ञान अवगत करावे आणि कुठलाही प्रसंग असा ओढू नये की ज्यामध्ये प्रवासी मराठी बोलतो आहेत आणि वाहन चालकाला मराठी येत नाही. म्हणून फक्त आमचा हा प्रयत्न आहे. सर आपण म्हटलं की कुठल्याही पद्धतीचं काही दोघांमध्ये वाद होऊ नये पॅसेंजर आणि त्यांच्यामध्ये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. असा कुठला अनुभव आहे का? कारण यामध्ये काही ऑटो चालक आहेत जे 30 वर्षापासून ऑटो रिक्षा चालवत आहेत, म्हणून हा प्रसंग घडला का जो हा निर्णय घ्यावा लागला? हा निर्णय खरं तर बऱ्याच ठिकाणी असे प्रसंग घडतात की ज्यामध्ये प्रवासी आणि वाहन चालक यांच्यातली भाषा जुळत नाही किंवा प्रवासी जे सांगतो आहे ते वाहन चालकाला कळत नाही. तर रात्री अपरात्री हे काम करत असतात रिक्षा चालक आणि प्रवासी देखील त्याच प्रमाणामध्ये. ज्यावेळेस मदतनीस कोण नसतं अशा वेळी देखील तो प्रवास चालू असतो. तर यामध्ये कुठंही असा प्रसंग येऊ नये याच्यासाठीची ही काळजी आहे. सर त्यांच्या मनामध्ये असा संकोच आहे. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर मला जे कळलं की आम्हाला मराठी समजून येतं, पण आम्ही हिंदी आमची टोनिंग पहिलेपासून आहे. ते मराठीमध्ये त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं, पण कुठे-कुठे असं होतं की त्यांना ती फ्लुएंट मराठी येत नाही. त्यामुळे त्यांना असा संकोच वाटतो की आम्ही समजून घेतोय पॅसेंजरला, तेव्हाच आम्ही काम करतो. तर लायसन रद्द करणं हेच आमच्यासाठी थोडं अवघड आहे असं त्यांना वाटतं. नाही, हा गैरसमज आहे रिक्षा चालकांमध्ये की आम्ही डायरेक्ट लायसन्स कुणाचंही रद्द करायला जाणार नाहीये. हा जे मराठी वर्ग घेतलेले आहेत त्याच्यातून आम्ही त्यांना एक संधी दिलेली आहे की त्यांनी व्यावसायिक मराठी फक्त बोलायला शिकावं आणि त्याचं ज्ञान अवगत करून घेऊन आपण अपडेट राहावं याच्यासाठी. त्याच्यामुळं हा गैरसमज त्यांनी दूर करावा की मराठी येत नाहीच म्हणून त्यांचं लायसन्स रद्द होतंय. तर मराठी त्यांना शिकवण्यासाठी आम्ही तयार आहोत, शासन तयार आहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, त्यांनी मराठी शिकावं आणि व्यावसायिक मराठी शिकावं. त्यांनी फ्लुएंट मराठी यावं असं कुणाचीही अपेक्षा नाही आहे. त्यांच्या व्यवसायानिमित्त जे त्यांना अपेक्षित आहे तेच मराठी आम्ही त्यांना शिकवत आहोत. तरी आतापर्यंत किती असे चालक आहेत ज्यांनी ते प्रशिक्षणासाठी रेडी झालेले आहेत, आणि काय तुम्हाला वाटते की किती ऑटो रिक्षा चालक आहेत ज्यांना ते प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट देणार? आत्तापर्यंत जे मराठी येत नाही असे 66 चालक आम्ही शोधलेले होते. त्या 66 चालकांचे वर्ग घेण्यात आले मराठी विषयांचे आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. याच्या व्यतिरिक्त जरी कोण असतील की ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी प्रत्यक्ष संपर्क करावा किंवा
आजपासूनच आमचं मराठी येते किंवा कसे याच्याबद्दलचं अभियान चालू झालेलं आहे, तपासणी अभियान. तर त्याच्यामध्ये जरी समजा कोणी असे सापडले तरी त्यांना मराठी शिकण्याची संधी म्हणून 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे आणि मग कारवाई म्हणून ही 1 महिन्यानंतर होईल, असं आहे. जर जे आपण बघतो आहे त्यांच्यामध्ये की यांना मराठी येते का, त्यामध्ये नेमकं काय चेक केलं जातं? जी व्यावसायिक मराठी आहे, व्यावसायिक म्हणण्यापेक्षा व्यावहारिक मराठी, म्हणजे याच्यामध्ये खरं सांगायचं तर अगदी 15 ते 20 वाक्य आहेत, की समजा एखादा प्रवासी आलाच, तो म्हटला चला रेल्वे स्थानकाला, तर ते खरंच रिक्षा चालकाला कळते का? बस स्टँड कुठे आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर किती रुपये झाले? हे एखादे जर समजा गावाकडून अज्ञानी हे आलेत, प्रवासी आलेत, तर हे सर्व त्यांना हिंदीत बोललं किंवा मराठीत बोललं, ह्या दोन्ही भाषेत त्यांना कळावं याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत आणली आणि नक्कीच मला देखील असं वाटतं की ऑटो रिक्षा चालक यांच्यामध्ये असलेले जे प्रश्न होते, कदाचित या संवादानंतर त्यांचे देखील हे प्रश्न त्यांना कुठेतरी हे आश्वासन मिळते असं आम्हाला वाटतं. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देखील प्रवाशांना आणि चालकांना दोघांना आवाहन करू इच्छितो की दोन्ही बाजूची जी मतं आहेत आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेली आहे. तुम्ही ते दोन्ही बाजूची मतं समजून घ्यावी आणि असेच अपडेट बघण्यासाठी सिटी न्यूजला फॉलो करा. नागपूर.